Hello students, once again I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIET. In last lecture, we completed with the third chapter, that is the foundry. In today's lecture, we will start with the fifth chapter. We are going to skip this one. We'll cover the fourth chapter after this fifth chapter. So first we'll start with the fifth chapter, that is the basic machine tools. This chapter is for 18 marks. This chapter is for 18 marks. So in this we have to see the various machining tools such as lathe, drilling and milling, their types, their application, their working principle. Okay, so we'll start with the first point, that is the definition of the machine tool. So what is the definition of the machine tool? The machine tool is nothing but it is a device or it is a tool which is used to perform the various operations with the help of mechanical or electrical energy. हे मशीन टूल काय आहे, जे वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी यूज केलं जाते. मेकॅनिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी असेल त्याचा यूज करून जे टूल्सचा यूज केला जातो त्याला मशीन टूल म्हणायचं. आणि त्या टाइप्स मध्ये लेथ आहे, ड्रिलिंग मशीन आहे, मिलिंग मशीन आहेत, असे हे मशिनरी ह्या टाइप्स मध्ये येतात. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं लेथ. So starting with the lathe. Introduction. The lathe is one of the most important machine in the workshop. सुरुवातीला जे स्मॉल स्केल इंडस्ट्री होत्या तिथे प्रत्येक ऑपरेशनसाठी म्हणजे लेथ वापरलं जायचं. म्हणजे मशीनिंग करून किंवा मटेरियल रिमूव्ह करायचं जर असेल त्यासाठी लेथ वापरलं जायचं. पण आता ऑटोमॅटिक जग आलेलं आहे, ऑटोमेटेड मशीन्स आलेल्या आहेत, त्याला सीएनसी व्हीएमसी आपण म्हणतोय. तर सीएनसी व्हीएमसीचा सध्या यूज केला जातोय. The main objective is to remove the material from outside by rotating the work against the cutting tool. This is the working principle of the lathe. एका साइडला आहे डेड स्टॉक आहे, हेड स्टॉक आहे, जो हा स्टेशनरी असतोय. टेल स्टॉक जो आहे तो मुव्हेबल असतोय. त्यानंतर हे टूल आहे, टूलची मुवमेंट हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सगळ्यांना होणार आहे. आणि हा वर्कपीस ह्या हेडस्टॉक जसा मूव्ह होईल तसा हा वर्क सुद्धा रोटेट होणार आहे. आणि हा जे टूल आहे ते ह्या वर्कच्या पाथ बरोबर जर तुम्ही जसं मूव्ह केलं तर ह्यावरचं मटेरियल जे आहे ते रिमूव्ह करते. दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ लेथ. थ्रू द लेथ is used to produce the cylindrical work. It may also be used for many other purposes such as drilling, threading, grinding, milling, turning, boring, ramming and knurling. म्हणजे काय, तर मेन जे आहे, मेन पर्पज जे आहे ते मटेरियल रिमूव्ह करायसाठी वापरलं जातं. मेन जे आहे लेथ जे आहे ते मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी सिलेंड्रिकल पार्ट जे आहेत, सर्क्युलर पार्ट जे आहेत, तर ते सिलेंड्रिकल पार्टचं मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी हे वापरलं जातं लेथ. त्याचबरोबर दुसरं काय आहे तर ड्रिलिंग, थ्रेडिंग. ड्रिलिंगचं टूल इकडे वापरलं जातं, थ्रेडिंगचं टूल ह्या टूल पोस्टला वापरलं जातं, ग्राइंडिंगचं टूल, मिलिंग टूल, टर्निंग टूल, रेमिंग, बोरिंग, हे सगळे जे टूल्स आहेत, बोरिंग सुद्धा टेल स्टॉक मध्ये बसवतात, पण बाकी जे टूल्स आहेत हे सगळे टूल पोस्ट मध्ये बसवले जातात. तर हे ऍडिशनल एवढे जे ऑपरेशन्स आहेत ते आपल्याला ह्या लेथवर करता येतात. पण काय ड्रॉबॅक एक काय मेजर की प्रत्येकी तुम्हाला इथून टूल चेंज करावं लागणार आहे, परत त्याची अलाइनमेंट करावी लागणार आहे. तेच तुम्हाला सीएनसी व्हीएमसी मध्ये काय करायला लागतं की एकदा प्रोग्राम दिला, सगळे टूल एकदाच अटॅच करायचे, सगळं परफॉर्म झाल्यानंतरच तुम्हाला तुमचा प्रोडक्ट बाहेर मिळणार आहे. म्हणजे ह्यामध्ये काय टाइम कन्झ्युमिंग आहे. हे लेथ जे आहे ते टाइम कन्झ्युमिंग आहे आणि ऍज कम्पेअर्ड टू द सीएनसी. इन ऍडिशन टू इट हेल्प्स स्पेरिकल attachments operation like keyway, cutting cam and gear cutting, shaping, fluting can be carried out. ठीक आहे. तर हे आपल्याला मेन ऑपरेशन कुठलं आहे तर मटेरियल रिमूव्हलचा ऑप्शन आहे. आणि त्यानंतर त्याचबरोबर आपण नर्लिंग, बोरिंग, रेमिंग, मिलिंग, टर्निंग हे सगळे ऑपरेशन आपण त्यावर करू शकतोय. आता वर्किंग प्रिन्सिपल बघा. हे वर्किंग जसं सांगितलं वर्क आहे, एका टेल स्टॉक आहे, हेड स्टॉक आहे आणि तुमचं टूल आहे, टूल पोस्टवर टूल बसवलेलं आहे. इन लेथ द वर्क पीस इज हेल्ड इन द चक और बिटवीन द सेंटर्स
and rotated about its axis at uniform speed. हे इथं चक असू शकते, चेकवर तरी बसवलं झालं किंवा हे दोन डेड स्टॉक्स आहेत, हेड स्टॉक आणि टेल स्टॉक, तर त्याच्या सेंटरला सुद्धा बसवलं जाईल, डिपेंड. त्यानंतर द कटिंग टूल हेल्ड इन द टूल पोस्ट, हे जे टूल पोस्ट आहे इज फेड इन टू द वर्कपीस फॉर अ डिझायर्ड डेप्थ इन डिझायर्ड डायरेक्शन. म्हणजे ह्या साईडला डायरेक्शन तुम्हाला डेप्थ द्यायचा आहे किंवा ह्या व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये तुम्हाला डेप्थ द्यायचा आहे, डिपेंडिंग ऑन दॅट लिनियर, ट्रान्सफर अँड लॅटरल. द सिन्स देअर एक्झिस्ट a relative motion between the workpiece and the cutting tool, therefore the material is removed in the form of chips and the desired shape is obtained. जे आउटपुट जे आहे इट इज इन द फॉर्म ऑफ द चिप, छोटे छोटे चिप्स त्यामध्ये तुम्हाला फॉर्म होणार आहेत. दिस इज द जनरल लेआउट ऑफ द लेथ मशीन. तर हे जे खालचे आहेत ते लेग्स आहेत, हे खाली तुमच्या ग्राउंड मध्ये फाउंडेशन बसवलेले असतात. त्याचबरोबर या साईडला जे आहे लेफ्ट साईडला ते हेडस्टॉक आहे, इट इज स्टेशनरी. हेडस्टॉक इज द स्टेशनरी. आणि राईट साईडला जे आहे ते टेलस्टॉक आहे. टेलस्टॉक हा रोटेट तुम्ही मूव्ह करताय टू अँड फ्रो, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला तो तुम्ही मूव्ह करताय. हेडस्टॉक हा स्टेशनरी, ह्यामध्ये मोटर वगैरे सगळं बसवलेलं असणार आहे. त्यानंतर हे आहे तुमचं चक आहे. त्यानंतर हे टूलपोस्ट आहे. टूलपोस्ट सुद्धा तुमच्या कॅरियरवर राईट अँड लेफ्टला किंवा टू अँड फ्रो अशा तुमच्या मुवमेंट त्याला करता येतात. त्यानंतर इथं स्पीड लिव्हर आहे, इथं मोटर आहे, मोटरचं स्पीड ऍडजस्टमेंटसाठी इथं स्पीड लिव्हर आहे. तर क्लासिफिकेशन कुठल्या बेसवर केलं जातं, तर हे तर जनरली काय, जे वर्कपीस आहे ज्यावर तुम्हाला वर्क करायचं आहे ते ह्या चक मध्ये बसवलं जाईल किंवा ह्या दोन सेंटर्स मध्ये बसवलं जाईल आणि टूल पोस्टचा यूज करून तुम्हाला टूल तुमचं जे मशीनिंग केलं जाणार आहे. क्लासिफिकेशन कुठल्या कुठल्या बेसवर केलं जात आहे, तर डिझाईन आहे, टाईप ऑफ ड्राईव्ह आहे, कुठल्या टाईपचा ड्राईव्ह वापरायचा आहे, बेल्ट ड्राईव्ह, चेन ड्राईव्ह किंवा डायरेक्टली मोटर बसवायची आहे, अरेंजमेंट ऑफ गिअर्स, कुठले टाईपचे गिअर्स वापरायचे, पर्पज, ह्या सगळ्या बेसवर ह्याचं क्लासिफिकेशन होत आहे. तर या क्लासिफिकेशनसाठी आणि प्रिन्सिपलसाठी दोन व्हिडिओज तुमच्याशी शेअर करतोय, ते सगळ्यांनी बघून घ्या. पहिला Working principle of lathe. In this video, we will discuss the working principle of lathe with the help of basic lathe operation. Now, we see 3D model of lathe. Let us see the principal components of the lathe. Workpiece, chuck, tool post, cutting tool. In a lathe, the workpiece is held in a chuck or between centers and rotated about its axis at a uniform speed. The cutting tool held in tool post is fed into the workpiece to the required depth and in the desired direction. ज्या चक मध्ये तुमचं टूल पोस्ट जे वर्कपीस आहे ते बसवलंय आणि डेप्थ ऑफ कट हे द्यायचं जे आहे, ह्या टूल पोस्ट वर तुम्ही टूलच्या साहाय्याने त्याची डेप्थ ऑफ कट ठरवताय आणि तेवढी तुम्ही देताय. जसं इथं मटेरियल रिमूव्ह होताना the workpiece is rotated and the cutting tool is moved relative to the workpiece. That is why the lathe is also called as turning machines. लेथ अजून एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये आता आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ लेथ. Machine for shaping wood, metal and or other material by means of a rotating drive which turns the piece being worked on against changeable cutting tool. त्याला हे झाले लेथची डेफिनेशन. म्हणजे काय, मशीन आहे ज्यामध्ये तुम्ही वूड आहे, मेटल आहे, अदर मटेरियल जे आहे त्याला रोटेट करताय आणि रोटेट केल्यानंतर त्याचा जे टूल पोस्ट आहे त्याच्या साहाय्याने त्याला तुम्ही शेप देताय की डिझाइन मटेरियल त्याचं रिमूव्ह करताय, त्याला म्हणायचं लेथ. Types of lathe. Speed lathe, engine lathe,
टरेट लेट, बेंच लेट. हे टाइप्स आहेत लेटचे. आता पहिला आहे स्पीड लेट. इट इज द व्हेरी सिंपल इन डिझाइन and it has only headstock, tailstock and very simple tool post. It can be operated in 3 to 5 speed. The spindle speed is very high, and last one is it is used for light machine work like wood turning. जे काय काय एकदम सिंपल डिझाइन आहे स्पीड लेटचं. त्यानंतर it only has a headstock. हेडस्टॉक आहे, टेलस्टॉक आहे आणि टूल पोस्ट आहे. बाकी एक्स्ट्रा काय नाहीये. हेडस्टॉक आहे, टेलस्टॉक आहे आणि टूल पोस्ट आहे. त्यानंतर त्याला स्पीड रेंज जी आहे ते 3 ते 4 आहे. 3 ते 4 गिअर्स तुम्ही चेंज करून त्याला स्पीड रेंज तुम्हाला तेवढे मिळते. त्यानंतर आहे स्पिंडल स्पीड इज व्हेरी हाय. जे तुमचं स्पिंडल फिरणार आहे त्याचं स्पीड जे आहे इट इज व्हेरी हाय. आणि त्यानंतर नेक्स्ट वन इज it is used for light machine work like wood turning, metal spinning and metal polishing. एवढ्यासाठी लेट वापरले जातात. स्पीड लेटचे कसं असते बघून घ्या. बघताय, दिस इज द स्पीड लेट. एक सिंपल हेडस्टॉक आहे, टेलस्टॉक आहे आणि तुमचा टूल पोस्ट आहे. हा, हे जे रोलर्स दिलेले आहेत, व्हील्स दिलेले आहेत, त्याची एक्स डायरेक्शन किंवा वाय डायरेक्शन मुवमेंट करायसाठी, टूल पोस्टची मुवमेंट करण्यासाठी हे व्हील्स दिलेले आहेत. आणि इथं तुमची मोटर आहे, मोटरमधून हे बेल्ट ड्राईव्ह थ्रू तुमचं चक जे आहे ते रोटेट केलं जातंय. इंजिन लेट, त्याला दुसरं नाव आहे सेंटर लेट. इट इज डिझाईन फॉर लो ॲज वेल ॲज हाय पॉवर ऑपरेशन. कमी पॉवर किंवा हाय पॉवर ऑपरेशनसाठी वापरलं जातं. द मशीन लेंथ कॅन बी अप टू 60 फीट. लेंथ जी आहे ती 60 फीट पर्यंत याची असते. इट इज कॉमनली सीन इन एव्हरी मशीन शॉप. जे आता बाहेर मशीन शॉप्स आहेत, इंडस्ट्रीज आहेत, तिथं जनरली हे इंजिन लेट वापरलं जातं, ज्याची लेंथ आहे 60 फीट. आणि व्हेरियस मेटल्स कॅन बी मशीन. वेगवेगळे मेटल्स त्यामध्ये तुम्ही मशीनिंग करू शकताय. आणि द मशीन कॅन ऑपरेट ॲट वाईड रेंज ऑफ स्पीड रेशो. जसं स्पीड लेट फक्त 3 ते 4 रेशोमध्येच ऑपरेट करता येत होतं, ते इंजिन लेट आहे त्याला भरपूर रेंज आहे. प्लस इंजिन लेट हे जनरली मास प्रोडक्शनसाठी इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं ॲज कम्पेअर टू द स्पीड लेट. स्पीड लेट हे आपल्यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये वगैरे वापरलं जातं, जिथं प्रॅक्टिकल वर्क आहे, जास्त यूज केला जाणार नाहीये, तिथं हे स्पीड लेट वापरलं जातं. आणि इंजिन लेट हे जनरली इंडस्ट्रीजमध्ये वापरलं जातं, ज्याची लेंथ आहे ती 60 फीट पर्यंत आहे. हेवी कन्स्ट्रक्शन आहे इथं. त्यानंतर आहे टूल रूम लेट. इट इज नथिंग बट इट इज सिमिलर टू द इंजिन लेट. जे टूल रूम लेट आहे हे बऱ्यापैकी इंजिन लेट सारखंच येतं. इट इज व्हेरी व्हर्सटाईल लेट मशीन. इट कॅन गिव्ह बेटर ॲक्युरेसी अँड फिनिशिंग. याची ॲक्युरेसी किंवा फिनिशिंग जी आहे ती ॲज कम्पेअर टू अदर लेट ह्याची चांगली आहे. इट हॅज अ वायडर रेंज ऑफ स्पीड. जसं सांगितलं इंजिन लेथ सारखाच हा टाईप आहे. इंजिन लेथ सुद्धा वायडर स्पीड रेंज होते, ह्यामध्ये सुद्धा स्पीड रेंज भरपूर आहेत. इट कॅन बी यूज डिफरंट टाइप्स ऑफ फीड. तुम्हाला वेगवेगळे फीड्स देण्यासाठी याचा यूज केला जातो. आणि इट कॅन बी ग्रेट डिव्हाइस टू मॅन्युफॅक्चर डाय. मॅक्सिमम टूल रूम म्हणून याला टूल रूम म्हणलेलं आहे. तर टूल रूम म्हणजे काय असते इंडस्ट्रीमध्ये, तर जिथं टूलिंग सगळं बनवलं जातं, जे लेथसाठी सीएनसाठी जे टूल्स असतात ते मेंटेन केले जातात. प्लस डाईज वगैरे जे लागतात, फिक्चर्स लागतात, ते ह्या टूल रूम मध्ये बनवले जातात. त्यामुळे ह्याला टूल रूम लेथ म्हणलेलं आहे. का तर डाईज वगैरे जे बनवायचे आहेत किंवा अदर बाकीचे टूल्स बनवायचे आहेत, तर त्यासाठी हे टूल रूम लेथचा यूज केला जातो. बघता एकदम हेवी आहे टूल रूम लेथ. टूल पोस्ट आहे, हेडस्टॉक आहे, तर चक आहे, टेलस्टॉक आहे, हे खालचे बेड आहे, कॅरियर आहे. पुढचं आहे टरेट. टरेट लेथ जे आहे इट इज जनरली द मॉडिफिकेशन ऑफ द इंजिन लेथ. इंजिन लेथचं मॉडिफिकेशन करून हे टरेट लेथ बनवलं जातं. इट इज द ग्रेट मशीन फॉर क्विक ऑपरेशन. सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज आहे की क्विक ऑपरेशनसाठी हे टरेट लेथ वापरलं जातं. त्यानंतर ॲज अ नंबर ऑफ टूल्स
are set up on machine, the job can be completed very quickly with the help of single setup. हे बाकीच्या ज्या टूल्सना एका वेळी एकच टूल तुम्ही लावू शकत होता. मग तुम्हाला प्रत्येक वेळी काय करायला लागणार आहे की ते टूल काढायचं, नवीन टूल बसवायचं, त्याची अलाइनमेंट बघायच्या, नंतर परत परफॉर्मन्स किंवा जे तुमचं वर्क आहे ते परफॉर्म करायचं. पण ह्या केसमध्ये काय होत आहे, टरेट लेथला एका वेळी तुम्ही मल्टिपल टूल अटॅच करू शकता, जेणेकरून तुम्हाला मास प्रोडक्शनसाठी किंवा मल्टिपल ऑपरेशनसाठी हे सोयीस्कर आहे. तुम्हाला टूल दरवेळी काढायला लागत नाही, फक्त ते टूल चेंज करायचं, तिथल्या इथं त्याची डायरेक्शन चेंज करायचं, दुसरं टूल येणार समोर, त्यावरनं ऑपरेशन करायचे, परत टूल तुम्हाला दुसरं टूल पाहिजे, परत डायरेक्शन टूल पोस्ट चेंज करायची, पुढचं टूल येणार. यानुसार तुम्ही मल्टिपल ऑपरेशन्स एकाच सेटअपमध्ये करू शकता. त्यामुळे टाइम सेव्हिंग ह्यामध्ये होणार आहे तुमचं. इट इलिमिनेट्स द एरर दॅट ऑकर्स ड्यू टू मिस अलाइनमेंट. प्रत्येक वेळी जर तुम्ही टूल काढलं, परत बसवणार, परत ते सेंटर बघणार, सेंटर मिस अलाइनमेंट झाली तर तुमचं जे ऑपरेशन आहे ते प्रॉपर होणार नाही, अलाइनमेंट प्रॉपर होणार नाही. तर ह्याचे एरर ह्यामध्ये कमी आहेत टरेट लेनमध्ये. आणि इट इज यूज फॉर रिपिटेटिव्ह प्रोडक्शन फॉर डुप्लिकेट पार्ट्स. म्हणजे एकच पार्ट तुम्हाला भरपूर मास प्रोडक्शन मध्ये करायचं आहे, त्यासाठी टरेट लेनचा वापर होतो. हे टरेट लेट. इथं तुमचे टूल पोस्ट वगैरे जे आहेत, इथं मल्टिपल टूल्स तुम्हाला इथं वापरायला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे बेंच लेथ. बेंच लेथ हा जनरली म्हणजे रेग्युलर आपल्या घरामध्ये टेबल्स वगैरे असतील किंवा मोठे तुमच्या मशीन शॉपमध्ये टेबल्स असतील, तर टेबलवर हा ठेवला जातो, म्हणून त्याला बेंच लेथ म्हणलेला आहे. इट इज अ मटेरियल रिडक्शन मशीन बिल्ट इन टू द बेंच ऑर वर्क टेबल. दे आर जनरली स्मॉल लेथ विथ स्विंग ऑफ 10 इंच ऑर लेस. बघा, छोटंसं लेथ आहे, हा वरचा पार्ट येतो याचा, आणि हा तुम्ही कुठला तर टेबलवर वगैरे माउंट करायचा आहे, म्हणून याला म्हणलेला आहे बेंच लेथ. आता लेथचे पार्ट्स बघा. इथं आहे हेडस्टॉक. हेडस्टॉक मध्येच गिअर लिव्हर आहे. हा चक आहे. चक मध्ये तुम्ही तुमचा जॉब माउंट करणार आहे. त्यानंतर काही केस मध्ये जिथं हीट जास्त होणार आहे तिथं कुलंट स्प्रे केलं जातं, कुलंट सप्लाय होतोय. टूल पोस्ट आहे. टॉप स्लाइड आहे. क्रॉस साइड म्हणजे समोर होणार आहे. टॉप स्लाइड म्हणजे अशी मुवमेंट होणार आहे. सॅडल, हँडल, त्यानंतर मोटरची लिव्हर आहे. टेलस्टॉक आहे. त्यानंतर लीड स्क्रू म्हणजे ह्यावर जे टूल पोस्ट आहे ते फिरणार आहे, इकडे तिकडे जाणार आहे. त्यानंतर फीड आणि सॅडल, हँडल. त्यानंतर हा खालचा बेड आहे. इमर्जन्सी स्टॉप हा बऱ्यापैकी सगळ्या मशीन्सना येतोच. मेन पार्ट आहे बेड. बेड इट इज द मेन पार्ट ऑफ द बॉडी ऑफ द मशीन. बेड मेन आहे, त्यावर सगळी मशीन बॉडी जी मशीन आहे ते बसवलेलं असतंय. ऑल मेन कंपोनंट्स आर बोल्टेड ऑन इट. हे जे बेड दिसतात वेगवेगळ्या टाईपचे आहेत त्याच्यावर सगळं टूल पोस्ट जे आहे, पुन्हा तुमचं चक आहे, मोटर आहे, त्याचबरोबर टेल पोस्ट आहे, हेडस्टॉक आहे, सगळं हे जे आहे ह्या बेडवर बसवलेलं आहे. ह्याला बोल्ट वगैरे केलेलं असेल, बोल्टिंग न बसवलेलं असणार आहे. इट इज युजली मेड बाय कास्ट आयर्न ड्यू टू इट्स हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ अँड हाय लुब्रिकेशन क्वालिटी. हे कशापासून बनवलेलं असते? कास्टिंगचं बनवलेलं असते. इट इज मेड बाय कास्टिंग प्रोसेस अँड बोल्टेड ऑन अ फ्लोअर स्पेस. हे खाली जे आहे ते फ्लोअरवर बसवताना बोल्टिंगनं बसवलं जातं, कारण हेवी आहे, व्हायब्रेशन्स आहेत, ते मुवमेंट होऊ नये म्हणून, हलू नये म्हणून ते फ्लोअरवर बोल्टिंग केलं जातं. त्यानंतर टेलस्टॉक. Tailstock. It is placed at the right hand side of the bed. The main function of the tailstock is to support the job when required. It is also used to perform the drilling operation. हे तीन मेन पार्ट काय, त्याचं तीन फंक्शन काय आहे? इट इज प्लेस. मेन फंक्शन काय, मेन काय काम करतंय, तर जे लांबडे जॉब्स असतील, एकदम ज्याची लेंथ जास्त आहे, अशा जॉबना सपोर्ट करण्याचं काम हे टेलस्टॉक करतंय. प्लस ड्रिलिंग ऑपरेशनसाठी ह्या टेलस्टॉकचा यूज केला जातोय. आणि हे राईट साईडला बसवलेलं असते, लेफ्टच्या लेफ्ट साईडला असते ते हेडस्टॉक असते. हे टेलस्टॉक.
ह्यामध्ये तुम्ही सपोर्ट देताय दुसऱ्या जॉबला, प्लस हे तुम्ही इथला हे रिमूव्ह करून इथं तुम्ही ड्रिलिंग सुद्धा बसवू शकताय. टूल पोस्ट. इट इज बोल्टेड ऑन द कॅरेजवर बोल्ट केलेलं असतं. इट इज यूज टू होल्ड द टूल ॲट द करेक्ट पोझिशन. जे टूल आहे त्याला त्या पर्टिक्युलर पोझिशनमध्ये बसवण्याचं काम हे करत आहे. त्यानंतर टूल होल्डर. आता पुढचं आहे चक. चक इज यूज टू होल्ड द वर्कपीस. इट इज बोल्टेड ऑन द स्पिंडल विच रोटेट्स द चक अँड वर्कपीस. म्हणजे काय सांगितलेलं आहे इथं, तर हे जे चक आहे हे कशावर बसवलेलं आहे. इट इज बोल्टेड ऑन द स्पिंडल ह्याच्या मागे स्पिंडल असणार आहे, ज्या मागे मोटर असणार आहे, त्या स्पिंडलवर हा चक बसवलेला आहे. आणि चक मध्ये जे हे दिसत आहेत ह्या ग्रूव्ज मध्ये, ह्या मधल्या पार्टमध्ये तुमचा वर्कपीस बसवला जातो. आणि वर्कपीस बसवल्यानंतर हे जे दिसतं इथे ॲलन की वापरली जाते. ॲलन कीने टाईट केलं जातं. हे जे 3 जॉज आहेत, ह्या 3 जॉ चक म्हणायचं असं 4 जॉ चक येतोय. हे ज्याला म्हणायचं जॉज, याला म्हणायचं जॉ. हे तुमच्या ज्या वर्कपीसला घट्ट पकडून ठेवतात. हे झालं चक. आता हेडस्टॉक. हेडस्टॉक हा लेफ्ट साइडला येतोय. इट इज द मेन बॉडी पार्ट विच आर प्लेस्ड ॲट द लेफ्ट साइड ऑफ द बेड. लेफ्ट साइडला बसलेलं असतं. इट इज सर्व ॲज अ होल्डिंग डिव्हाइस फॉर द गिअर, चेन, स्पिंडल, ड्रायव्हिंग पुली एक्सेट्रा. हा जो दिसतोय हा चक आहे. ह्यामध्ये गिअर आहे, मोटर आहे, सगळे ड्राईव्ह आहेत. यावर हा तुमचा चक जो आहे तो चक बसवलेला आहे. आणि त्याची जॉय त्यामध्ये तुमचा जॉब तुम्ही माउंट करणार आहे. नंतर आहे लीड स्क्रू. लीड स्क्रू इज सिच्युएटेड ॲट द बॉटम साइड ऑफ द बेड विच इज यूज टू मूव्ह द कॅरेज ऑटोमॅटिकली ड्युरिंग द थ्रेड कटिंग. हे जे दिसतंय लीड स्क्रू, ह्यावर तुमचं कॅरेज जे आहे, ज्यावर टूलपोस्ट बसवलेला आहे, ते ऑटोमॅटिक जर तुम्हाला रोटेट, हे लेथला ऑप्शन असतोय, तुम्ही ते गिअर सेट केलं ना ते ऑटोमॅटिकली थोड्या फीटसाठी तुम्ही ते ऑटोमॅटिकली मूव्ह होतंय. तर हे कधी जनरली लीड स्क्रू वगैरे जे आहेत, स्क्रू थ्रेड्स वगैरे द्यायचे असतील, थ्रेडिंगसाठी हे वापरलं जातं. तर ह्यावर तुमचा हा कॅरियर बसवलेला असतं आणि कॅरियर टूलपोस्ट बसवलेला असतं. तर जसं जसं हे रोटेट कराल, प्लस तुम्ही मॅन्युअली सुद्धा जेव्हा मुवमेंट करताय, मॅन्युअली सुद्धा तुम्ही मुवमेंट करताय, जेव्हा जे व्हील फिरवताय, व्हील फिरवल्यानंतर जे तुमचं कॅरियर आहे किंवा टूलपोस्ट आहे, ह्या लीड स्क्रूवर फिरणार आहे. लीड स्क्रूवर त्याची मुवमेंट होणार आहे. कॅरेज. इट इज यूज टू होल्ड अँड मूव्ह द टूलपोस्ट ऑन द बेड vertically and horizontally. It slides on the guideway. जे हे एवढं पार्ट आहे हा आहे कॅरेज. तुमची लेफ्ट राईट किंवा ह्या डायरेक्शन मध्ये मुवमेंट जी आहे ह्या कॅरेजवरच होती. या टूलपोस्टची मुवमेंट जी आहे एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, ती ह्या कॅरेजवरच होते. ॲप्रन. Situated on the carriage. It consists of the controlling and moving mechanism of carriage. जे खाली होतं, जे तुम्हाला हे दिसतंय, हे जनरली हे लेगच्या साईडला असणार आहे. तुमच्या साईडला हे असणार आहे व्हील्स. हे तुम्हाला ह्या साईडला रोटेट करायचं आहे, म्हणजे मूव्ह करायचं आहे, ह्या साईडला मूव्ह करायचं आहे, ह्या साईडला मूव्ह करायचं आहे. तर हे जे आहे ह्या मेकॅनिझमवर ठरतंय आणि ह्याला हे मेकॅनिझम हे ॲप्रन मध्ये बसवलेलं असतं. हे आपल्याला जनरली डोळ्यांनी दिसत नाही कारण हे कवर्ड असतं. तुम्ही लेथ मशीन जर बघितलं तर हे तुम्हाला दिसणार नाही आणि हे कवर्ड आहे. गाईडवेज टेक्स केअर ऑफ मुवमेंट ऑफ टेल स्टॉक कॅरेज ऑन बेड. हे जे दिसत आहे हे गाईडवेज. रेल्वे रूळ असतो का नाही तशा टाईप मध्ये हे गाईडवेज. यावर तुमचं टेल स्टॉकची मुवमेंट होणार आहे, प्लस कॅरेजची सुद्धा मुवमेंट होणार आहे. हा तुमचा बेड आहे, यावर ह्याची मुवमेंट होणार आहे. किंवा हा दिसतोय ना, हा हे कॅरेज दिसतात, हे दिसतात कॅरेज, ह्याची मुवमेंट होणार आहे. स्पीड कंट्रोलर स्विच इज सिच्युएटेड ऑन हेड स्टॉक विच कंट्रोल्स द स्पीड ऑफ द स्पिंडल. हे ऑटोमॅटिक आहेत. जनरली आपल्या इथं व्हील येते, व्हीलवर तुम्हाला स्पीड त्याची ऍडजस्ट करावी लागते.
द मेन पार्ट ऑफ द lathe which holds and rotate the chuck. हा स्पिंडल आहे जे चकला होल्ड करते आणि रोटेट करते. द मेन पार्ट. आता ऑपरेशन परफॉर्म कुठले कुठले होतात मगाशी बघितलं होतं. तर फेसिंग म्हणजे इकडचा पार्ट रिमूव्ह होतोय. समोरचा जो पार्ट आहे तो जर रिमूव्ह करायचा असेल टूलने तर त्याला फेसिंग म्हणायचं. टेपर टर्निंग म्हणजे दिसतंय का, टेपर मध्ये हे जर टर्निंग होत आहे, ह्या साईडचं टर्निंग होत आहे, त्याला म्हणायचं टेपर टर्निंग. त्यानंतर काउंटर टर्निंग, हे झालं टेपर. परत ह्या मुवमेंटमध्ये रेग्युलर नॉर्मल ह्याच्यामध्ये तुमचं कटिंग झालं तर त्याला म्हणायचं काउंटर टर्निंग. त्यानंतर फॉर्म टर्निंग. त्यानंतर चाम्फरिंग म्हणजे हा दिसतोय का, हा चाम्फर मारलेला आहे तो झाला चाम्फरिंग. त्यानंतर नर्लिंगचं वेगळं टूल येत आहे. ड्रिलिंग आहे. बोरिंग, आतला पार्ट रिमूव्ह करण्यासाठी बोरिंग येते. थ्रेडिंग आहे आणि मधला जर पार्ट रिमूव्ह करायचा असेल तर तो कट ऑफ आपल्याला परत बघायचे आहेत. तर एवढे ऑपरेशन त्यामध्ये परफॉर्म केले जातात. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ द लेथ. काय काय बघितले, स्पीड लेथ, इंजिन लेथ, टरेट लेथ किंवा कॅप्स्टन लेथ बघितलं, बेंच लेथ बघितलं आणि टूल रूम लेथ बघितले. एवढे टाइप्स बघितले आपण. पार्ट्स बघितले, लेथचे कुठले कुठले पार्ट्स आहेत तर ते सुद्धा पार्ट सुद्धा आपण आता ह्या लेक्चरमध्ये बघितले, जे ब्लॉक डायग्राम बघितलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ऑपरेशन्स जे आता बघितले ते वन बाय वन एक डिस्क्रिप्शन मध्ये बघू की ऑपरेशन कुठले कुठले परफॉर्म होतात. तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचं.